लाडकी बहीण योजना आज आहे 13 जुलै आणि आपण सकाळपासून सोमवार असल्यामुळे वितरणाची वाट पाहत आहोत आणि ऑब्वियसली बघा GR आलेला आहे, GR येऊन झालेलं आहे तर 6 दिवस, त्यामुळे ऑब्वियसली वितरण हे लवकर व्हायला पाहिजे होतं. लवकर GR आणला, कधी कधी काय होतं वितरण होतं GRच येत नाही, कधी कधी सामाजिक न्याय विभाग GRच काढत नाही, फार उशिरा काढतो. कधी कधी वितरण ते काढतात तर बालविकास जो महिला बालविकास विभाग आहे तर तोच वितरण काढत नाही किंवा तिथंच वितरण कुठेतरी अडकलेलं असतं. तर कोणीतरी मनावर घ्या आणि वेळेवर वितरण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आज 13 जुलै रोजी आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहिलेली आहे. कोणत्याही प्रकारची आपण घाईगडबड न करता मुद्दामून मी थांबलो होतो की आज उशिरा का होईना पण वितरण होईल, पण तसं देखील झालेलं नाही. त्यामुळे या विभागाच्या मंत्री, राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की ताई तुम्ही लवकरात लवकर जे आहे जूनचा 24वा हप्ता याचा जो GR आलेला आहे तर तो GR आल्याच्या नंतरची बाकीची प्रक्रिया जी आहे तर ही तुमच्या विभागाकडे असती, म्हणजे महिला बालविकास विभागाकडे. तर महिला बालविकास विभागाने लवकर मनावर घ्यायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेचं वितरण करायला पाहिजे. गरजेचं नाही 15 आणि 20 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींनी वाट पाहत बसावी. जर एकदा GR आला तर पटपट 10 तारखेच्या आतच किंवा पहिल्या आठवड्यातच लाडक्या बहिणींना वितरण झालं पाहिजे. आणि आता सध्या सर्वात म्हणजे खूप प्रत्येक ठिकाणी जो मुद्दा गाजत आहे आणि तो मुद्दा म्हणजे काय, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना KYC पोर्टल बंद केल्यामुळे KYC करता आले नाही, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्याच्यापासून त्या अपात्र झालेल्या आहेत. तर तो मुद्दा सध्या खूप चर्चेमध्ये आहे, सध्या मीडियामध्ये. तर त्यामुळे तोही मुद्दा आपण लावून धरणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण ती बाजू मांडतो पण जे लाडक्या बहिणींचे प्रश्न असतात. तर नक्कीच लवकरच माझ्या मते पोर्टलच्या संदर्भात, फेर तपासणीच्या संदर्भात लवकर चांगली गुड न्यूज यायची शक्यता आहे. पण मुद्दा आपला आहे की वितरण आज झालं नाही, तर त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना वाटेल की असं काय व्हायलं आहे की शेवटी आजही वितरण झालं नाही. मग वितरणात तर खरं तर आज काय समस्या काय होती, म्हणजे वितरण न करण्यामागे तर काही समस्या नव्हती बघा. आज जी आहे कोणत्याही प्रकारची सुट्टी नव्हती आणि इथून पुढे पण सुट्टी नाही, पण गरजेचं नाही ना पुढे आपण 4-4, 5-5 दिवस वाट पाहावेत. पण तरी देखील बघा आपण पुढचे 2 दिवस जे आहे आपण वाट पाहूयात, म्हणजे 14 आणि 15 तारीख. 14 आणि 15 तारखेला कधी जरी वितरण झालं तर त्या वितरणाचा तुम्हाला जे आहे त्या वितरणाचा तुम्हाला पुरावा आणि त्या पुराव्यासहित आपला व्हिडिओ येईल. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की सर आणखी 2 दिवस वाट पाहायची गरज पडेल का, तर कधीही वितरण होऊ शकतं, असं काही नाही आहे की 2 दिवसच वाट पाहायची गरज आपल्याला पडेल. पण लवकर जरा महिला बालविकास विभागाने मनावर घ्यायला पाहिजे. आजच्या वितरणामध्ये नेमकी समस्या कुठं होती, का बरं आज शेवटी वितरण झालं नाही, काय समस्या आली आहे. तर बघा या जे काही वितरणामागे जे काही सध्या विलंब होतोय तर याला महिला बालविकास विभागच सध्या जबाबदार आहे. जर महिला बालविकास विभागाने वेळेवर जर का या गोष्टीचं जर का मनावर घेतलं, पण सामाजिक न्याय विभागाचा GR आल्याच्या नंतर आठवड्याभराने जर वितरण होत असेल तर याच्या हालचाली ह्या महिला बालविकास विभागाच्या वाढल्या पाहिजे तरच येईल. आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जसे की कागदपत्राचं मी सांगितलं, ते सविस्तर मुद्दे मी मांडणार इथून पुढे. पण असो, ह्या मुद्द्याच्या सोबत जे आहे आज कोणतीही सुट्टी नव्हती, त्यानंतर GR येऊन 6 दिवस झाले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींना आज वितरण होईल अशी अपेक्षा होती. तर आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की ताई लवकरात लवकर जे आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान उद्या तरी लाडकी बहीण योजनेचं वितरण चालू करा, कारण की GR येऊन बरेचसे दिवस झाले आहेत. बरेचसे लाभार्थी या योजनेच्या वितरणाची वाट पाहत आहेत आणि पोर्टल पण चालू करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा केव्हा जरी वितरण सुरू झालं पाहिजे, जेव्हा वितरण सुरू होईल या पुढच्या 1-2 दिवसाच्या आत, तर तुम्हाला त्याचा पुराव्यासहित व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.